हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर इथं मी तुमच्यासाठी घेऊन आलेले वाळवणीचा पदार्थ। बऱ्याच भागामध्ये याला सांगडे म्हणतात, आमच्या भागामध्ये याला मुंगवड्या म्हटल्या जातात। मुंगाच्या डाळीपासून या बनवल्या जातात। माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ह्या मुंगवड्या शेअर करणार आहे की ह्या कशा पद्धतीने बनवल्या जातात। एकदम ठिसूर अशा मुंगवड्या कशा पद्धतीने बनवायच्या हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला माझा खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर इथं मूग डाळ भिजत टाकायची, त्यासाठी मोठं भांडं घ्यायचं। तर इथं मी कुकर घेतलेला आहे, जवळपास मी त्याच्यामध्ये 1 किलोभर डाळ ॲड केलेली आहे। मोजून 3 वाट्या डाळ घेतलेली आहे। वाटी मोठ्या साईजची असल्यामुळे त्याच्यामध्ये 1 किलो डाळ बसलेली आहे। बरेच जण मिक्स डाळीचे वडे बनवतात, पण इथं मी फक्त मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 मूठभर एवढी हरभरा डाळ ॲड केलेली आहे। 2-3 पाण्यानं डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि इथं मी आता ही डाळ भिजत ठेवलेली आहे। तर इथे ही डाळ आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायची। तर डाळ भिजलेली कशी ओळखायची? एक डाळीचा तुकडा घ्यायचा आणि नखाच्या साहाय्यानं ती डाळ तुटते का हे बघायचं। जर डाळ तुटली तर समजून घ्यायचं की आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। इथं ही डाळ भिजून व्यवस्थित तयार झालेली आहे। तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे, तुम्ही इथं कोणतीही चाळणीचा वापर करू शकता, म्हणजे ज्यामधून खाली डाळ पडणार नाही अशी चाळणी घ्यायची। आणि ती डाळ उपसून मी त्या चाळणीमध्ये ॲड केलेली आहे। पूर्ण पाणी निथरून घ्यायचं, चाळणीतून पूर्ण पाणी खाली जाणार। त्याच्यानंतर वरतून सुद्धा मी डाळ परत 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले। डाळीमध्ये जो वास येतो किंवा डाळीला जी पावडर लावलेली जाते तर ती पावडर पूर्ण निघून जाते। तर इथं डाळ पूर्ण आपल्याला कोरडी करून घ्यायची। बरेच जण ही डाळ फॅन खाली सुकवतात, पण तुम्ही 15 ते 20 मिनिटं जर अशी चाळणीमध्ये डाळ ठेवली तर पूर्ण पाणी निथरून जातं। इथे 15 ते 20 मिनिटं मी डाळीतलं पूर्ण पाणी निथरून घेतलं आणि त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ ॲड केलेली आहे। तर आपल्याला एकदम रवाळ म्हणतात ना, तशा पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। थोडं थोडं ग्राइंड करायचं आहे, एकदम जास्त पण नाही करायचं। जास्त जर टाकलं तर मग त्याच्यामध्ये थोड्या डाळ्या राहतात, म्हणजे डाळ तशीच राहते, अर्धं बारीक होतं आणि अर्धं तसंच राहतं। तर थोडं थोडं करून एकदम रवाळ असं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। पूर्ण मिश्रण काढून झालं आणि घेताना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, कारण आपल्याला एकाच पोझिशनमध्ये त्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होतात, मुंगवड्या एकदम ठिसूर येतात, शिजल्या लवकर जाते। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्या मुंगवड्या शिजत नाही, पण तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा, एकाच पोझिशनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं। ही ट्रिक्स नक्की वापरून बघा, याच्यामुळं मुंगवड्या खरंच शिजल्या पण जातात आणि एकदम ठिसूर पण येतात। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं ॲड केलेलं आहे, त्याच्यानंतर खूप सारा असा सांबारसुद्धा ॲड केलेला आहे, एकदम बारीक कट करून घेतलेला होता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ। बरेच जण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ॲड करतात, पण मी हिरवी मिरची काही टाकत नसते, मी ती स्किप केलेली आहे। तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही नक्की टाका। हिरवी मिरची थोडीशी मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आबडधोबड आणि तीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। ह्याच पद्धतीनं तुम्ही मिक्स डाळीचे वडेसुद्धा बनवू शकता। सगळ्या ज्या डाळी असतात त्या एकाच प्रमाणात घ्यायच्या, म्हणजे 1-1 वाटी घ्यायच्या आणि त्याच्यापासून असं मिश्रण तयार करायचं। उन्हामध्ये न जाता घरातल्या घरात कशा पद्धतीनं मुंगवड्या बनवल्या जातात हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। बाहेर एवढं कडक ऊन पडलेलं होतं, तर उन्हात जाण्याची इच्छाच नव्हती। तर इथं मग मी काय केलं, आपल्या घरात जे मोठाले ताटं असतात तर मी ते जवळपास 3 ते 4 ताटं घेतलेले आणि घरातच बसून ह्या मुंगवड्या मी ताटांमध्ये टाकून घेतलेल्या आहे। तेलाचा वापर करायचा नाही। तेलाचा जर वापर तुम्ही ताटांना केला तर त्याचा जो वास असतो ना, तर तो लवकर अशा पदार्थांना लागतो। तर याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही। आपल्याला हे पदार्थ 12 महिन्यासाठी बनवायचे असतात, तर बिना तेलाचे शक्य झालेसे पदार्थ बनवायचे असतात। तर इथं मी एक थेंबसुद्धा तेल न वापरता इथं घरात बसून उन्हामध्ये न जाता घरातल्या घरात अशा ह्या मुंगवड्या बनवून घेतलेल्या आहे। एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एवढ्या छान होतात। तर जवळपास 4 ते 5 ताटं मुंगवड्यांनी भरलेले होते। तर उन्हात न जाता मी घरातल्या घरात अशा पद्धतीनं ह्या मुंगवड्या बनवून घेतलेल्या आहे, एकदम सोप्या पद्धतीनं। इथं फक्त आपल्याला ताटं घासण्याचीच मेहनत पुरते आणि जर आपण असं उन्हात घेऊन गेलो तर ऊनही लागते आणि बाहेर एकदम कडक ऊनसुद्धा पडलेलं आहे। तर चला, ह्याच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतल्या आणि गच्चीवरती आले, सगळे ताटं इथं उन्हामध्ये ठेवले। तर चला, मी आता हे वाळू देते। तुम्ही इथं पाहू शकता 5 ताटं एवढे मुंगवड्या झालेल्या आहे। तर चला वाळू देते आणि वाळल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते। तर इथं 2 दिवस झाले होते, 2 दिवस मी मुंगवड्या चांगल्या उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे आणि वाळल्याच्या नंतर इथं ह्या पद्धतीनं अशा ह्या मुंगवड्या बनवून तयार झालेल्या आहे।
बऱ्याच भागामध्ये याला सांगडे म्हणतात, पण आमच्या भागामध्ये याला मुंगवड्याच म्हटल्या जातात. एकदम ठिसूर अशी मुंगवडी बनवून तयार झालेली आहे. शिजल्यासुद्धा लवकर जाते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन असे वाळवणीचे पदार्थ नक्कीच पाहायला भेटतील. पहिला वाळवणीचा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसे वाटला हा वाळवणीचा पदार्थ हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन वाळवणीच्या पदार्थासोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.